खूप दिग्गज कलाकारांबरोबर आहे मी. नंदेश उमप खूप नावारूपाला आलेले कलाकार आहेत आणि नंदेशची आणि माझी ओळख खूप जुनी आहे. तशी खूप जुनी. मला वाटतं एक 20 वर्ष तर आरामात झाली. नाही, जास्त असतील. मला वाटतं 23 ते 24 वर्ष किंवा त्याही पेक्षा. एक्झॅक्टली वर्ष बरोबर नंदेश बरोबर. नंतर घरची तुमची ओळख आहे. तर घरी आम्ही एकत्र भेटलो. आवडतं गाणं, तशी आवडती गाणी खूप होती त्यांची, पण ही जी ओळख म्हणूया आपण निर्माण झाली, पू बाय पू तर आहेच, पण ते गमतीने ते काय म्हणतात, गंमत जास्त ज्याच्यात होती ते ये दादा आवारे. अरे ये दादा, अरे नितीन दादा काय करतो, जे सस्ता राहिला मा काय पाहिजे, गडगड बोल बोंबील, चल चालू पार, दाल भात खाजा. अरे ये दादा वारी, अरे ये दादा वारी. अन कवरा वाटा लावला मोठा, बोंबील बाकी कोण मी काठी हाणलाय भावरा शेराशे. ये दादा वारी, आवार ये रैठल दादा काल्या, अन बघी तसे काय धोतीरवाल्या. अरे ये इट्टल दादा काल्या, काय देव तर बोलत, बेगीन बोल, धोतरवाल्या काय पाहिजे इट्टल. मना ना आवडा असं माझं आयो हे छेडतो यो, चल चालू पर. आवार ये रे इट्टल दादा काल्या, अन बघी तसे काय धोतीरवाल्या. रावस भिंगी वाम सुरमई मांदेली ही शेराजे. अन ये दादा वारी, अरे ये दादा वारी. लयास गेली युगाची हीन दीन अवकळा. पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा. पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा. रानमाळ असता भीमाने देह इथे झिजविला. रानमाळ असता भीमाने देह इथे झिजविला. शिंपडून रक्ताचं पाणी शिवार हा भिजविला. बहरली कणस इमानी माणस, बहरली कणस इमानी माणस, नाचतो जोंधळा. पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा. हा माझ्या भीमरायाचा मळा. हा माझ्या भीमरायाचा मळा. हे प्रतापगडच्या पायथ्याशी खाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, आला बेगुमान नाही त्याला झाड. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, आणि त्यासे नाही जाणीव शक्तीची, त्यासे नाही जाणीव शक्तीची. करील काय कल्पना युक्तीची हजीजी, करील काय कल्पना युक्तीची हजीजी, करील काय कल्पना युक्तीची हजीजी. आणि आज नंदेशला भेटण्याचा योग या दृष्टीने आला की एक नंदेशच्या बाबांसोबत मी 22 वर्ष प्रवास केला. अगदी. आणि बरेच फोटो, कारण बाबा हे आमच्या सर्वांचे पण बाबा होते. आणि मुंबईमध्ये आम्ही जे बाबांना पाहिलंय, जे ऐकलंय, जे बाबांचा संवाद आम्हाला लाभलाय, आणि आम्ही जे बाकीच्या लोकांना पाहायचो, म्हणजे बाबांकरता एवढी वेडी झालेली लोक होती, कारण इंटरव्हेल मध्ये लोक बाहेर स्नॅक्स आणायला पळतात, पण बरीच लोक स्नॅक्स सोडून स्टेजच्या मागे यायचे आणि बाबांना भेटायला यायचे आणि बुके वगैरे घेऊन यायचे. आणि त्यामध्ये खूप मोठी मोठी नावं आहेत. म्हणजे मी काय करायचो, जेव्हा इंटरव्हेलचा पडदा पडायचा तेव्हा बाबांच्या रूम मध्ये, मेकअप रूम मध्ये यायचो, चेंजिंग रूम मध्ये यायचो आणि सयाजी
शिंदेपासनं आणखीन बऱ्याचशा मोठ्या लोकांपर्यंत मी सर्वांचे फोटो काढायचो. हे ऑब्विसली बाबांकरता होते, नंदेश करता होते, त्यांच्या फॅमिली करता होते. कारण बाबा एक वेगळं व्यक्तिमत्व होतं. बाबांसोबत मी बराचसा म्हणजे एक मला चांगली संधी याकरता मिळाली कारण बाबा आणि मी मुंबईतच राहायचो, त्यामुळे भेटीगाठी खूप सोपं झालेलं. आणि तेव्हा मी मुलुंडला राहत होतो आणि बाबा विक्रोळी कन्नमार नगरला राहायचे. तर बऱ्याचदा मी आल्यावर बाबांचा रियाज चालू असायचा आणि बाबा ते रियाज करायचे. आणि तेव्हा मला आठवतंय की बाबांनी जेव्हा बाबांच्या मनात आलं की आपल्याला कव्वालीचा प्रोग्राम इकडे मोठ्या स्टेजवर परफॉर्म करायचा आहे, बरोबर, तर बाबांनी सर्व आर्टिस्टला घरी बोलवलं आणि त्याचा रियाज 2-4 दिवस चालू होता. तर मलाही ती संधी मिळाली की तो रियाज शूट करण्याची. बरोबर. तर बाबांचा प्रवास आणि बाबांची आणखीन एक आठवण आहे की बाबांसोबत मी कोल्हापूर फेस्टिवलला गेलेलो. मी चुकत नसेल तर 2007ला कोल्हापूरमध्ये तो लोककला फेस्टिवल होता आणि तो लोककला फेस्टिवल मी शूट करताना बाबांसोबतच त्या रूम मध्ये राहण्याची माझी व्यवस्था होती. तर बाबांना खूप जवळनं पाहता आलं की एक कलाकार काय असतो, कशा पद्धतीने रियाज करतो आणि किती मेहनत घेतो. आणि माझं एक दुर्भाग्य असं की सुरुवातीपासून मी बाबांचे फक्त फोटो शूट केले, पण मी म्हणालो की बाबा मुंबईतच राहतात, तर बाबांची व्हिडिओ आपण नंतर केव्हाही करू शकतो. तर तो ती खंत माझ्याकडनं राहिली का, तर बाबांचे व्हिडिओ नाही केले पण बाबांचे फोटो बरेचसे शूट केले. तर त्या गोष्टीची मला शेवटपर्यंत खंत वाटते. आणखीन एक खूप मोठी खंत मला वाटते की बाबा जेव्हा गेले त्यावेळेस मी कोकणामध्ये होतो माझ्या फॅमिली सोबत आणि मी फोन तर आलेच मला, लहाने सरांनी मला फोन केला, आणखीनही बऱ्याच लोकांचे फोन आले, पण मी वृत्तपत्र पाहिलं, सगळ्या वृत्तपत्रामध्ये बाबांचाच फोटो होते, म्हणजे पेज 1ला तेच फोटो होते. बरोबर. तर म्हणजे एवढे मल्टी टॅलेंटेड कलावंत, म्हणजे मी ज्यांच्या सोबत फिरलो आणि ज्यांना पाहिलं किंवा या पुस्तकामध्ये ज्या कलाकारांचा उल्लेख आहे त्या सगळ्यांमध्ये टॅलेंटेड जर कोणाला म्हणता येईल म्हणजे आपण म्हणूया की बाबांकडे हर हुन्नरी एकच कला नव्हती बाबांमध्ये. बरोबर आहे. तर सगळ्या गोष्टीचं, पण कला ठीक आहे, कला असणं ही चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यासोबत समय सूचकता आणि त्याच्या पुढे जाऊन चटकन अभिनय करण्याची प्रवृत्ती, म्हणजे त्यांना जे काय सुचलं ते पटकन मांडून आणि लगेच लिहायचे. शीघ्र कवी नेहमी वही असायची बाबांबरोबर. तर हे मला बाबांसोबत अनुभवायला मिळालं आणि खूप बरं वाटतंय की त्यांची ही पुढची पिढी आहे, नंदेश आहे, हे सगळं पुढे नेतोय. तो एक फोटो माझा मला वाटतं की खूप बोलका आहे. नंदेशी त्याविषयी बोलला की बाबांनी नंदेशला फेटा बांधलेला फोटो, म्हणजे तिथेच खऱ्या अर्थाने की दाखवून दिलेलं की नंदेश पुढे काय करणार आहे आणि त्याच पद्धतीने तो खूप मोठे परफॉर्म करतोय. आता तो इंटरनॅशनल लेवलचा आर्टिस्ट आहे आणि नंदेशला आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहे की असंच पुढे थँक्यू सो मच, चांगलं परफॉर्म करावं. तर हे पुस्तक नंदेशने आज पूर्णपणे पाहिलेलं आहे. बाबांचे बरेचसे फोटो पाहिलेले. मगाशी त्याने आपल्या याच्यासोबत मोबाईल मध्ये छोटीशी त्याच्याबद्दल अभिप्राय दिला, तर मला वाटतं नंदेशने माझ्या मोठ्या कॅमेरा करताही परत छोटासा अभिप्राय द्यावा आणि बाबांचे काही फोटो त्याच्यात दाखवावेत. बिलकुल. मी बाबांचे फोटो दाखवण्याआधी बाबाची एक आठवण जशी नितीन भाऊंनी सांगितली तशी एक आठवण माझ्या अंगावर आहे आणि ती म्हणजे बाबाचा हा जॅकेट. हा 40 वर्ष मला वाटतं झाली असतील या जॅकेटला. बाबा जाऊन 15, त्याच्या आधी 20-25 वर्ष बाबाने, त्याच्या आधी आहे म्हणजे त्याच्याही आधी 25-30, 40-45 वर्ष झाली. आणि हे बाबा आपण म्हणतो ना, आता बाबा आपल्यावर नाही आहेत, तर बाबा आपल्यासोबत आहेत. बरोबर. तरी बाबाची आठवण जॅकेट माझ्यासोबत आहे. आणि ही दुसरी आठवण जी नितीन भाऊंनी या कॉफी टेबल बुक मध्ये कैद केलेली आहे. ज्या कॉफी टेबल बुक मध्ये या दिग्गजांच्या आठवणी आणि त्यांच्या काय म्हणतो त्यांच्या जीवनाच्या गोष्टी, हाल अपेष्ट्या किती लोककलावंतांना झेलाव्या लागतात. आणि लोककलावंत असाच घडत नाही,
तो जागतिक पातळीवर असा जात नाही. त्याच्या घरात भाकरी आहे की नाही आहे, घरावर तुळशीपत्र ठेवून काम करणारा आमचा लोककलावंत, त्या सगळ्या दिग्गज आणि ज्यांनी भोगलेले आहेत त्या प्रत्येक कलाकाराचा याच्यामध्ये फोटो आहे, त्यांची माहिती आहे. तसा माझा बाबा आणि बाबाचे अनेक असे सुंदर चित्र आणि बाबाच्या आठवणी, काय म्हणतो ना, चित्र काढणारे, फोटो काढणारे अनेक आहेत, पण प्रसंग टिपणारा आणि एक्सप्रेशन्स टिपणारा हा आमचा नितीन दादा, हा और आहे. त्याने हे खूप छान कॅमेऱ्यातून पाहिलेले लोककलावंतांचे जग, हे जग फक्त तुम्हाला त्यांच्या एका फोटो मधनं पण कळून येईल की काय मांडणी केली आहे. हे जगातलं मला वाटतं हे खूप चांगलं पुस्तक, माहिती वजा फोटो वजा पुस्तक, हे कॉफी टेबल बुक, हे सगळ्यांच्या आपल्या हाती आता लवकरच लागणार आहे. आणि मला असं वाटतं आपण सगळ्यांनी हे घेतलं पाहिजे, कारण हा अनमोल महाराष्ट्राच्या निवडक कलावंतांचा अनमोल ठेवा आहे. बरोबर, निवडक कलावंतांचा अनमोल ठेवा आहे. अजूनही त्याच्यावर काम चालू आहे. 22 वर्ष सतत काम सुरू होतं नितीन भाऊंचं, आणि 22 वर्षानंतर याला मूर्त स्वरूप आलेलं आहे. आणि त्या नितीन भाऊंना आम्ही आणि आपण सगळ्यांनी मिळून खूप खूप शुभेच्छा देऊया. आणि त्यांचं हे काम, लोककलेबद्दल आणि लोक कलाकारांवरचं त्यांचं प्रेम, या महाराष्ट्रावरचं त्यांचं प्रेम या कॉफी टेबल बुक मधनं झळकतंय. आपण नक्कीच बघा, वाचा, पहा. हे अद्भुत आहे. थँक्यू नितीन भाऊ, थँक्यू सो मच. धन्यवाद, धन्यवाद. बाबांचे काही फोटो फक्त इथे परत दाखवू इच्छितो. हा, तेच मी इतकंच बोलेन की आदमी तू भी है, आदमी मैं भी हूं, यूं तो हर आदमी आदमी है, मगर वो आदमी क्या बेकार है जो आदमी नहीं आदमी के लिए, असं म्हणणारा माझा बाबा होता. म्हणजे माणसासाठी काम करणारा. आणि कव्वाली, हा कव्वालीचा फोटो आहे. हा मला आठवतं, तुम्ही मला वाटतं काढला होता हट्टंगडी, रोहिणी हट्टंगडींच्या मिस्टरांनी, म्हणजे जयदेव हट्टंगडी काकांनी कव्वालीचा कार्यक्रम कर्नाटक संघात होता, तेव्हा हा काढलेला भाऊंनी फोटो आहे. तर असा डोक्यावर त्यांच्या टोपी आहे आणि ही कव्वाली गाताना बघा जॅकेट, हा सेम जॅकेट मी आज घातलाय. मला माहित नाही, योगायोग आहे हा, तोच जॅकेट आहे. काय योगायोग आहे मला माहित नाही. हा सगळ्या माणसाचा, या माणसाचा परिणाम आहे. या माणसाने आम्हाला दरवेळेस आम्हाला सोडतच नाही तो. मग तो आता नितीन भाऊन बरोबर आमच्या बरोबर हाच जॅकेट आहे बघा. तर हाच जॅकेट घालून त्याने कव्वाली गायली होती. वर त्याने फेटा बदलला तर तो शाहीर व्हायचा, आणि टोपी घातली तर तो शायर व्हायचा. असा बाबाची अशी एक वेगळी हस्ती होती, एक वेगळी शख्सियत होती की बाबा असा खूप अडचणीतनं बाहेर जेव्हा आला, किंवा खूप अडचणीत असायचा, किंवा मी पण खूप मोठ्या अडचणीतनं दिव्यातनं बाहेर यायचो, तर ते एक शेर बाबा म्हणायचा. मी म्हणू का? हो. तो बाबा शेर असा म्हणायचा की कदम कदम पे उरूज जवाल होता है, म्हणजे खाई होते असते, खड्डा असतो, डोंगर दऱ्या असतात, म्हणजे त्रास असतो, की कदम कदम पे उरूज जवाल होता है, हर बला से वो मुझको निकाल देता है. क्या बात है. हर कदम कदम पे उरूज जवाल होता है, हर बला से वो मुझको निकाल देता है, न जाने किसकी दुआओं का फैज है मुझ पर, न जाने किसकी दुआओं का फैज है मुझ पर, मैं डूबता हूं तो दरिया उछाल देता है. वो मुझे डूबने नहीं देता. तसा बाबाला खूप संकट आली, पण त्याला डुबू दिलं नाही, तो कधी डुबला नाही. तो परत त्यातनं बाहेर आला आणि आपलं काम करत राहिला. असा हा तो असा म्हणतोय बघा, कमाल आहे. पुढचेही काही येस, हे काही छान बाबाचे काही. सगळ्यात ह्या पुस्तकाचं म्हणजे ठीक आहे, फोटो तर आहेत, पण यांचं टेक्स्ट, हा पोवाडा गाताना खूप आधीचा, पण हा मी टिपलेला नाही, हा टिपलेला नाही, आर्काइव्हल, हा आर्काइव्ह मधला आहे. पण हे टिपलेलं आहे. भारूड आमचं, मी मराठीमध्ये भारूड करताना, आणि मी मराठीमध्ये भारूड करताना समीरा गुजर त्यांना काहीतरी सांगताना किंवा त्यांच्याशी बोलताना हे तुमचं नाव, हो आम्ही नाव घेताना मराठी नाव, ते नाव मला ऐकायला आवडेल. ते खूप चांगलं. बाबा इथे आता हे करतायत, हे कोपऱ्यात होत्या चांदीच्या पंक्ती, त्याच्यात होत्या मोत्याच्या ज्योती. म्हणजे भेंडी काकू म्हणते की कोपऱ्यात होत्या चांदीच्या पंक्ती, त्याच्यात होत्या मोत्याच्या ज्योती,
बलवंतराव गेले वरती आणि मला ठेवलं खालती. अगदी बरोबर. ते फुगाई फु फुगाडी फु आणि दमलास ते काय म्हणूया त्याला आपण विनोदी भारूड आपण त्याला म्हणू की त्याला हे सोंगी भारूड आपण त्याला तसंही म्हटलं जातं. तर ते पेश करताना बाबा आणि इथे ही सखुबाई, हे सखुबाईचे भूमिका करत होते. आणि हा जांभूळ आख्यानातला नितीन भाऊंने ऐक हा नितीन भाऊंने जांभूळ आख्यानातला हा मला वाटतं ना, हे सांगतो तुम्हाला, एक कर्णाला पाहून द्रौपदीचं मन पाकोळलं. बरोबर आहे. झाडाची उडविली फळ, झाडाची उडविली फळ अन केली देवगात, अन एका झाडाला एक फळ लईच निर्मळ अन देठी गाभुळाल, अन कर्णाला पाहून, अन कर्णाला पाहून द्रौपदीच मन पाकोळलं. ही द्रौपदी म्हणजे ही हुबेहू उभी राहिलेली हे द्रौपदी, हे 5 पांडव धरतायत द्रौपदीला. चल म्हणतात, चला माग. असा बाबा ढकलतानाचा तो एक सीन आहे, तो इतका सुंदर टिपलेला आहे. हा. आणि ही हसीनाबू, हसीनाबूचा एक तो फू आहे फू मधला तो एक हसीनाबू. आणि हा जो नितीन भाऊ म्हणत होते, ही तस्वीर बाबा डोक्यावर बांधताना ही मला बघितल्यानंतर आठवण होते नुसरत फतेह अली खान साहेबांची, ज्यांनी राहत फतेह अली खानला काय म्हणतो ना, ज्यांनी सोपावली आपलं काम सोपावलं पुढे, की आता मी जाणार आहे, आता तुला ते कव्वाली आणि आपलं जे घराणं आहे ते तुला पुढे घेऊन जायचंय. असं तुम्हाला मी सांगू इच्छितो की बाबा गेल्यानंतर काही महिन्यांनी एक व्हिडिओ बघत होतो, रात्रभर मी ते व्हिडिओ पाहिला. आणि शेवटी राहत फतेह अली खान म्हणजे नुसरत फतेह अली खान जातानाचा ते सगळं दाखवत होते, की त्याच्या आधी ते काय दाखवत होते की राहत फतेह अली खानला ते टोपी घालत होते, ते त्यांच्यामध्ये काही लग्नात फेटा बांधतात किंवा काय असं काहीतरी मी एक सीन पाहिला होता. तो नेमका ते सांगत होते की असं मला नुसरत भाईंनी केलं होतं. तो ती आठवण मला इथे येते. पण खूप मी भावुक होतो की ती आठवण, की तू आता हे फेटा तुला बांधलाय, आता हा फेटा काढू नकोस डोक्यावर. आता हा फेटा तुम्ही चालू ठेवलं ना पुढे, फेटा चालू ठेव. येस, जनरेशन टू जनरेशन सुरुवात केली आहे फेटा बांधण्याची. तेच पुढे चालू आहे. बिलकुल. बाबांचं नाव संपूर्ण जगात पोहोचवलंय. आणखीन काय? नाही त्यांनीच खूप पोहोचवलंय. हे कोळी आणि हे सुरेखा पुणेकर आणि मग ही तिज्जनबाई आहे, जिथे बाबाने तिच्या बरोबर मला वाटतं पेश केली. तिज्जनबाई ही रामायण महाभारत ते पंडवानी असं त्यांचा तो प्रकार आहे, ती सांगते. आणि बाबा इथे नाचतायत, धमाल. बाबा म्हणजे आमचा एकदम काय म्हणतो ना, एकदम मज्जा होती. तर आणि हे मी मराठीतला फोटो, इथे मीराबाई उमप त्यांचं या कॉफी टेबल बुक मध्ये खूप चांगलं वर्णन भाऊंने टिपलेले फोटो आहेत आणि त्यांची कथा याच्यामध्ये आहे. मीराबाई आमच्याकडे मी मराठीपासून ती आली आणि महाराष्ट्राला ओळख तिची पुन्हा एकदा झाली, असं आमचा बाबा. आणि असं हे छान कॉफी टेबल बुक आपल्या पुढे लवकरच येणार आहे. वा, धन्यवाद.